जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली शहरातून। गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी काल गडचिरोली पोलीस ठाण्यात तेजस्वी यादव, माजी उपमुख्यमंत्री बिहार राज्य यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। तेजस्वी यादव यांनी समाज माध्यमावर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात अपमानकारक व सामाजिक तेढ निर्माण करणारे मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आमदार नरोटे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे। तक्रारीनुसार 22 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजताच्या सुमारास आमदार नरोटे यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित मजकूर दाखविला। त्या आधारावर त्यांनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात तक्रार केली आहे। आता आपण थेट आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्याकडे जाऊया, ते समाज माध्यमावर बोलत आहेत। आज जवळपास 8 वाजताच्या दरम्यान ट्विटरवरती आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांवरती ट्विट केलेलं आहे तेजस्वी यादव साहेबांनी। आता गयामध्ये आज सभा ठरवलेली होती, आयोजित केलेली आहे, तर त्याच्या संदर्भात तेजस्वी यादवनी मोदी साहेबांना खोटे म्हणजे जे आरोप केलेले आहेत की इथे आज गयामध्ये मोदी साहेब येणार आहेत आणि खोटेची बरसात होणार आहे आणि जे योजना देणार आहेत ते पण खोटे असणार आहेत, ते 100% गॅरंटी असं त्यांनी आरोप केलेला आहे। त्या संदर्भात एक ट्विटरवरती एक गाणंसुद्धा त्यांनी ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये लाठीचार्ज हे सर्व गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।